चालली तुमच्याकडे रोजंदारी? हा आई अशा दोन दोन बोट करते. 250 कोण म्हणलं? म्हणजे तुमचे 250 आणि यांचे? किती वाजता जाता तुम्ही कामाला? किती वाजता शेतातून वापस येता? आमच्याकडे इतकी वाईट अवस्था आहे मायबाप, बोलू नाही वाटत, पण बोलल्याशिवाय जमत नाही. रोजदार इतकी भयानक अवस्था झाली. तुमच्याकडे धन्यवाद द्यावा लागतील. 10 वाजता जर तुमचे लोक शेतात जातात तर खरंच धन्यवाद द्यावा लागतील तुमच्या गावाला. आमच्या इथे 11 ते 11:30ला घरून निघतात. 11 ते 11:30 वाजता गावातून निघतात. शेतात येऊपर्यंत त्यांना 12 वाजतात. 12 वाजल्याच्या नंतर शेतामध्ये आल्यानंतर शेतामध्ये त्या टोपली नाही आणत. ही वस्तुस्थिती मला बयान करायची आहे, याची फार गरज आहे. शेतकरी राजा हा प्रत्येक गोष्टीने एवढा वैतागलेला आहे मायबाप, तो उगाच आत्महत्या करत नाही. त्याला हे लोक सुद्धा जबाबदार आहेत. विठ्ठला जिच्याकडे जाणार आहे ना ते कामगार रोजंदारी, जी शेतकरी आहे ना, जी महिला आहे ती 10ला शेतात जाते. शेतात गेल्यानंतर ती पाणी आणते, त्यांना काय काय लागते ते सर्व त्या ठिकाणी आणून ठेवते आणि तिची वाट पाहते. आता येतील तेव्हा येतील. आल्या का? त्या आल्या दुसऱ्या शेतात जात्या, त्या आल्या का दुसऱ्या शेतात येत्या. मग हळूच तिच्याकडे येतात. आल्यानंतर बघा टोपली नाही राहत त्यांच्याकडे, आणि अशा जातात शेतामध्ये. असं आपल्याला असं वाटतं का दिंडीत चालल्या का भजन करायला चालल्या. हा अशी अवस्था होते ना मायबाप. अरे इकडचं तिकडं केस नाही त्यांचा होत, काम करतात. तर आल्यानंतर 12 वाजले तर काही वाटायला पाहिजे ना. आल्यानंतर त्या पिशवी खाली ठेवतात, मग त्याच्यातून ते त्यांचे पोशाख काढणार. ही वस्तुस्थिती आहे मायबाप. त्या पोशाख काढणार, मग त्या पोशाख चढवणार. पोशाख चढवल्यानंतर गावातून येत होती तेव्हा ओळखीची वाटत होती. आता पोशाख चढवल्यावर ओळखीची वाटतच नाही. ती तिचे फक्त डोळेच दिसतात उघडे. ती घरदारी सकाळी 10 वाजता तिने आणून ठेवलेलं जे पाणी आहे ना, ती म्हणते बाई आण बरं पाणी, तहान लागली. ती शेतकरी तिला पाणी देते, ती ताई त्याला पाणी देते त्या रोजंदारीन बाईला. ती म्हणते बाई पाणी गरम झालं ग. म्हटले मग काय नाही. म्हटले आता काय विलाज नाही त्याला. एक गोट घेते आणि तिचेच गुळणे मारते आणि पाणी टाकून देते. तुला तहान लागली ना, मग गप गिळ ना. टाकून दिलं तिने पाणी. उचललं तिने खुरप. उचलल्यानंतर ती पाथेवर जाते. तुमच्याकडे पातच म्हणतात ना. पाथावरती गेल्यानंतर बघा त्या 2-4 जणी जर असेल ना तर त्या पाथावरती असे उभं राहतात आणि सांगतात बाई सांग बरं तो कोणतं आहे. आता कोणतं का असं ना, जी तुला पाथ दिसल तिथं मरणा लागणं जरा कामाला. मग ते सांगतात ही तुझी, ही तुझी, ती तुझी, ती तुझी. पाथावर सांगतात ही तुझी म्हटल्यानंतर त्या पाथावर बसतात आणि मग पिशे काढतात. तमाकून मग चुना. बाई लयच गवत आहे काय नु, जास्तच बाई. कसं होईन तो, लयच कडक आहे काय नु वावर. अजून पाहिलंय नाही तू बाई, अवघड आहे. मला तिकडं म्हणत होते अद्रक खुरपायला ये, लय नरम होतो वावर. मी उद्या नाही येणार. ते गर्दनीचं पोटामध्ये असं फडफड होतंय तिचं काळीच. बाई नाही आली तर मग वावर कसं निघायचं. 12:30 झाले तोर आणि ती खुरपते. ती पाणी आणून देते, त्यांना बोलते सुद्धा. आणि यांचं तमाकुला चुनाला उस्तोर बोलूस्तोर तिची अर्धी पात लागली. मग यांचं चालू झालं. यांचं दावाभर गेलं तर तिची पात लागली. कोणाची? जी गर्दनीनं ना तिची पात लागली. यांनी तिच्या अर्ध्या पातीपर्यंत नेलं. मग सांगते बाई आण बरं पाणी. आता पिली ना तू. तिनं ते पाणी आणलं. तिने सांगते बाई तेव्हाच ते गरम होतं, आता आदन आलं त्याला. ती पुन्हा ते पाणी सांडते, धावतच जाते, विहिरीतून पाणी काढून आणते, मग त्यांना देते प्रत्येकीला. त्या एवढे आगाऊ असतात. तुमच्या गावातले नाही बरं मला माहिती.
तर एक एकच घोट पितात हो, टाकून देतात, सांडून देतात. आणि पाणी पिल्यावर पुन्हा चालू. या पाणी दिल्याबरोबर ही सावलीत नेऊन ठेवते आणि पुन्हा दुसरी पात घेते आणि त्यांच्या बरोबर पुन्हा ती येते. त्यांची अर्धी झाली, हिच्या दीड झाली. त्या गर्दनींची दीड पात झाली, तर रोजंदारींची किती झाली? अर्धी. एक पात लावली की बाई भूक लागल्यावरच झाली. ते म्हणल्या ओ पाता लावून घ्यायच्या होत्या एवढ्या. मग का संध्याकाळी जेवती काय? चला चला काय हरकत नाही. ती डबे घेती, पाणी आणती, झाडाखाली ठेवती, जागा वारती. बसा ताई बसा, भाजी घ्या. त्याच्या डोंबल्यावर सारं द्यावं लागत आहे. जे चालतं त्यांचं दळणं मायबाप. ही वस्तुस्थिती आहे, हा जोक नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आज त्रस्त झालेले आहेत लोक. गावकऱ्याने कुठेतरी याच्यावरती निर्णय घ्यायला हवा. विचार करा ना मायबाप तुम्ही. एका एकराला सोयाबीन जर काढायचे असेल तर 1 एकर जर उक्त द्यायचं ठरलं, उक्तच म्हणतात का उधड? हा, मग ते उधडच द्यायचं असेल तर 1 एकराची सोयाबीन केवढ्यात घेतात? हा 4,000 रुपये उधार घेते. सोयाबीन किती होईल हो आता? किती होईल? 7 क्विंटल होईल. काय भाव चालू आहे? हा 4,000. 7 क्विंटलचे किती झाले? आपल्या भावाला माल असो का नसो, आपल्या मालाला भाव असो का नसो, परंतु त्यांचे भाव चढते, ते उतरते नाहीये. जसं डिझेल आणि पेट्रोलचं झालंय ना तसं. विठ्ठल जेवतात हिचे बिचारीचं जेवण होऊन आणि तिच्याकडे पाहती कौशिक आवडतं यांचं. ती म्हणती बाई चटणी नाही का ग? ती म्हणती नाही ना, पिकीत झाली भाजी, तुझी देन जरशी. ही नुसतीच पाहते टकटक, पण बोलायची हिंमत होत. आज बोलवतो ते उद्या येत नाही ना. अशा तशा करून जेवायला 2 घंटे लावतात. उठल्यानंतर पाथीवर बसतात, पुन्हा तेच चालू. अर्धी पात काही जात नाही. बाई आता निघायचं होतं. ती रोजदारीला सहज म्हणते आहो थोडं थोडं घेतलं असतं. मग अर्ध्या रात्री जाती काय? ते म्हणते चला काही हरकत नाही. मला सांगा 12 12:30ला त्या कामाला लागतात आणि 5ला तिथून सुट्ट्या घेतात. त्याच्यातले 1 तास जेवणाचे आणि 1 तास पाणी प्यायचा असतो. 4 ते 5 वेळेला पाणी पितात. 2 तास काढा, 12 ते 5 किती तास काम करतो या? 3 तासात काय? 1 तासाला म्हणजे त्यांना काय तास पडतो कामाचा? 200 रुपये रोज आहे. हा एवढा पगार कोणाला आहे? एवढा पगार कोणाला आहे? पण सावधान, जर काळ्या आई सोबत कुचराई करसाल तर कुठेतरी भोगावं लागेल. विठ्ठल मी कोणाचं ऐकून नाही सांगत आहे. मी एक शेतकरी आहे. आज मी मक्का वाहून आले. तू म्हणशाल काही आणि ती साक्षी आहेत, माझे मालक बरोबर आहेत. वैताग आलं. शेतकरी शेती पडीतही पडून देऊ शकत नाही आणि करायला जावं तर ते बेनिफिट त्याला मिळत नाही. करावं तर काय? पडीत जर पाडावा तर लय झालं म्हणतील. आणि शेत आपण कसवावा तर त्याच्यात बेनिफिटच नाही. करावं तर काय? याच्यामुळे शेतकरी आहे ना आत्महत्या करण्याच्या मार्गावर लागलाय. परंतु त्याने आत्महत्या करू नये. एक दिवस हा शेतकरी राजा आहे, दिवस त्याचे येणारच आहे. विठ्ठल अरे कोरोनाच्या माध्यमातून जे पैसेवाले होते ना त्यांना काढून दिलं. पुण्यावाल्या लोकांनी, मुंबईवाल्या लोकांनी गावाकडे आले. त्यांनी शेती विकून टाकलेली होती. राहायला जागा सुद्धा नव्हती. आणि कोरोनाच्या माध्यमातून कोणी एकमेकाला भेटायला जात नव्हतं ना, तर त्यांना गावातून साबण आणून देणारं सुद्धा कोणी नव्हतं. जरी नोटा होत्या थोड्याच नोटा खाल्ल्या त्यांनी. राशनचे तांदूळच भेटले ना. अरे अन्नाशिवाय असणारे या शरीर अन्नाशिवाय चालत नाही. विना पैशाचं ते चालू शकतं, परंतु त्याला अन्नाची गरज आहे आणि हा अन्न पिकवणारा अन्नदाता हा शेतकरी आहे. विठ्ठल म्हणून कुठेतरी जागरूक व्हा माय बाप. कुठेतरी
जागरूक आहो. अहो आपण आपलेच आहोत. कुठेतरी बाकीच्या नाही समजून घ्यावं रोजदार लोकांनी आणि असणारी जमीनदारांनी समजून घ्यावं. एकोपा करावा आणि आनंदात जीवन जगावं. विठ्ठला अरे भक्ती करणं म्हणजे काय? एकमेकाला प्रेम देणं या नाव भक्ती आहे. एकमेकांच्या सोबत इमानदारीने व्यवहार करणं या नाव भक्ती आहे. समोरच्याला आपल्याकडनं दुःख होऊ नये या नाव भक्ती आहे. भक्ती म्हणजे शेतात जायचं दुसऱ्याचे बांध करायचे निकडे काकडायला येणं या नाव भक्ती नाही. भक्ती म्हणजे समोरच्याला आपल्याकडनं अंतकरण त्याचं कधीही दुखल्या जाऊ नये. नाही त्याने काकडा केला, नाही त्याने कीर्तन ऐकलं, नाही त्याने पूजा केली तरी त्याची भक्ती होते. विठ्ठला या भक्तीची गरज आहे माय बाप. आता श्री संत सावता महाराजांनी कुठली भक्ती केली? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी. साधू संतांनी कृतीतून तुम्हाला परमार्थ शिकवलाय. परमार्थ म्हणजे काम सोडणे आणि मंदिरात टाळ फुटणे या नाव परमार्थ नाहीये. भक्ती या नाव नाहीये. अरे सर्व कार्य करिता हरी बोला. भगवंताचं चिंतन करायचंय. कुणालाही त्रास नाही होणार. आपल्याकडनं कुणाला त्रास होणार नाही. या पद्धतीनं जो जीवन जगतो ना माय बाप, तीच विष्णूची महापूजा. विठ्ठला भंडारा डोंगरावरती गोराडा डोंगरावरती जाण्याची काय गरज होती? देहू गावावरून एवढ्या लांब जाण्याची काय गरज होती त्यांना? अरे त्यांनाही त्रास दिला लोकांनी. त्यांनी विचार केला या लोकांमध्ये राहिल्यापेक्षा एकांतात राहिलेलं काय बिघडतंय. हे सर्व विश्लेषण त्यांनी केलं होतं. स्टडी केली त्यांनी या लोकांची आणि ताई सांगितलं हे आपले होऊ शकत नाही. कारण ते काय आताच आहे का? साधू संतांनी ते अनुभवलंय. आपण किती यांना जीव लावावं हे आपले होऊ शकत नाही. आणि ज्या परमात्म्याला आपण भक्ती करतोय तो आपला होईल. मग हे भक्ती करायची म्हटलं तर हे लोक सांगतात तू ढोंगी आहे. तुकोबाराला काय चांगलं म्हणत होते का लोक? अरे 65 लाखाची जहागिरी वाटून दिली तरी ही सोयीचं जगून दिलेलं आहे तुकोबारांना. अशी लोक असतात. अरे तेव्हापासून भावंतच त्रास देतात. कधीपासनं? पूर्वीच चालत आलंय. लोक त्रासच देत नाही, आपल्याच आपल्याला त्रास देणारे होतात. विठ्ठला तुकोबारा गेले होते या असणाऱ्या लोकांच्या बाजूला. त्यांनी विचार केला होता. म्हटलं यांना किती आपलं स्थापन केलं ते आपले होणार नाही रे. नाही कुणाचे कुणे नाही रे. नाही कुणाचे कुणे नाही रे. नाही कुणाचे कुणे नाही रे. नाही कुणाचे नाही रे.
सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. काया म्हणजे काय? काया म्हणजे काय तुम्हाला काहीच माहित नाही का हे? का नुसतंच ऐकताय तुम्ही? तुला म्हणजे एखादं म्हणू ना, हे जर आम्हाला विचारते तर मग तुला इथे आणले कशाला? काया म्हणजे शरीर, काया म्हणजे शरीर. तू काया नगर का सौदागर. पुढं काय? तुझे अपने वतन पे जाना है. एवढे सुंदर असणारे साधू संतांनी बघा आपल्याला उपदेश केलेला आहे. फक्त याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. हो, परमार्थ एवढा सोपा आहे, परमार्थ करण्याची गरज नाही. लक्षपूर्वक ऐका, परमार्थ करण्याची गरज नाही, परमार्थ कळून घेण्याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. विचार केला हे कोणी कुणाचं नाहीये. म्हटले मग यांच्यामध्ये गुंतण्यापेक्षा आपण आपलं साधावं. तुकोबाराने विचार केला होता, यांच्यामध्ये राहिल्यापेक्षा आपण ज्याच्यासाठी आलो ते साधावं. वैराग्य प्राप्त झालं त्यांना. आणि मग भंडारा डोंगरावरती रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलास. ही अवस्था माझ्या तुकोबारांची झाली. ही अवस्था आजही होते, आजही होते. परंतु त्या लेवलचे त्या अधिकारी संत भेटल्याशिवाय ते महात्म्य आपल्याला कळत नाही, ती अवस्था आपली होत नाही. विठ्ठल असं जर म्हटलं लोकांना, लोक सांगतात आता थोडंच राहिलं पहिल्यासारखं, आता कशाचे संत आले. कोणी सांगितलं तुम्हाला? हा, अरे तेव्हा जे संत होते ना, तेव्हा तो चंद्र होता आणि तेव्हा तो सूर्य होता. आजही तो चंद्र आहे, आजही तो सूर्य आहे, तीच भूमी आहे. बदल कशातच नाही. बदल तुमच्या आमच्यात झालाय. तेव्हाही संत होते, आताही संत आहेत. आणि याच्यानंतरही संत. कबीर महाराज सांगतात, संत बीज पलटे नहीं, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी संत के संत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असणार माझ्या तुकोबाराण्याचा सर्व असणारा विचार केला मै बाप. आणि विचारांती त्यांना असं कळालं की ह्या लोकांच्या मध्ये राहून आत्महित हे करून देणार नाही. हे लोक आत्मघातकी आहेत, म्हणून आपलं हित आपणच करावं. म्हणून तुकोबाराने एकांत साधला मै बाप. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आळवतात. आणि ते भगवान परमात्म्याला आळवत असताना एवढी असणारी अवस्था माझ्या तुकोबारांची उच्च कोटीची झाली होती. एवढी अवस्था असणारी उच्च कोटीची झाली होती. जशी मुलाला भूक लागावी, लेकराला भूक लागावी आणि आईला ती कळावी. जशी आई आणि असणारे मुलगा जवळ आहे, मुलाला असणारा धीर निघत नाही आईशिवाय. जशी आईची तो वाट पाहतोय, तशी माझे तुकोबाराय भगवंताची वाट पाहतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये ती अवस्था आहे. अभंगाचं 3रं चरण. करावे शीतळ, 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 करावे शीतळ.
मातेला उद्देशून बोलतात. करावे शीतळ बहु झाली हळहळ. असा गटटूप होतो ना, म्हणून हार्मोनियमची गरज राहते बर का. विठाल विठाल बरोबर आहे. लावणी मृदंग आणि श्रुती आणि मग शिव ब्रह्मरस. तो जर ब्रह्मरस असा असला तर बरं आहे ना, तर तो वेगळाच कुठला तरी रस होऊन जातो ना, मग रस असल्याला निघून जातो. विठाल म्हणून करावे शीतळ बहु झाली हळहळ. माझ्या तुकोबरांच्या अंतकरणातली अवस्था आहे. हे माते, माझं अंतकरण हे फार पोळतंय ग. तुझी भेट मला हवी आहे. खऱ्या साधकाची अवस्था आहे मायबाप. 3.5 शक्तिपीठ आहेत, तशी उपपीठ म्हटलं तर 51 आपल्या भारत देशात आहे. त्या शक्तीची असणारी आठवण माझे तुकोबराय करतात. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडात आहे. ते कुठे आहे? बोलत चला ना, तुम्ही झोपले नाही ना. जे ब्रह्मांडामध्ये आहेत ते आपल्या पिंडात आहे. ब्रह्मांडी तो असणारा विषय जो अनुभवाचा आहे. तुका म्हणे येते पाहिजे हेऱ्या गबळाचे खांब. बरोबर ना बाबा. कुणालाही हे विषय समजत, आणि ज्याला समजत नाही त्याच्यावर डोक्यावर गेल्याशिवाय राहत. तसं आज झालंय का? विठ्ठला कुठंतरी आपण असणाऱ्या या माध्यमाकडे यावं ना. कुठपर्यंत आपण गोष्टी ऐकणार आहोत, कुठपर्यंत आपण कथा ऐकणार आहोत. हा, आपल्याला फक्त ते वरपडच आपल्याला ऐकायचं सवय लागली. कधी आपण परमार्थाकडे घुसू मायबाप? अरे किती दिवस गेले, किती राहिले, हा याचा काही अंदाज आहे? परमार्थ नुसतं ऐकायचं नाही मायबाप, त्याच्या माध्यमातनं ते आपल्या आत्मसात करणं, त्याची क्रिया करून दावणं. मायबाप, बरेच लोक सांगतात आम्ही अनुग्रहित आहोत, आम्ही माळकरी आहोत. म्हटले ज्या असणाऱ्या महात्म्याने तुम्हाला मंत्र दिला तो तुमच्या लक्षात आहे का? महिला मंडळ सांगतात नाही हो ताई, एवढ्या दिवसाचं कशाचं लक्षात आलंय? मग तुम्ही अनुष्ठान कशाचं करता, तुम्ही असणारं नामस्मरण कशाचं करता? म्हटले कशाचं आलंय, उठलं की शेत, उठलं की शेत, उठलं की शेत. आणि कुठं राहतंय ध्यानात? कोणी सांगितलं तुम्हाला प्रपंच सोडून द्यावा लागतो परमार्थ करायला? हा, काही गरज नाही मायबाप. न लगती सायास जावी पणंतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून मंत्र नाही मायबाप, मंत्र 7 कोटी आहेत बाबा. मंत्र किती आहेत? 7 कोटी. ही अवस्था आपली का होत नाही? तुकोबरांची झाली आहे तशी आपली का होत नाही याच्यावरती मला सांगायचंय. मंत्र 7 कोटी आहे. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे. आता तेवढे लाभत नाही. कधी मिस कॉल येईल आणि कधी कॉल येईल आणि कधी आपला फोन लागेल सांगताच येत नाही. हा, सांगता येत नाही मायबाप. म्हणून वेळी सावध होणे गरजेचं आहे. मग आपल्याकडे मंत्र आहे, मंत्र देतात आपल्याकडे. मंत्र गरजेचे नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु जी अवस्था, जी स्थिती पाहिजे ना, ही त्या 7 कोटीतल्याला होणार नाही. त्याच्यासाठी साधू संत सांगतात, संत एकांती बैसले. कान उघडे करून ऐका. संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि तेही निवडून काढले श्रीहरीचे नाम. त्या नामाचं नामस्मरण तुकोबराय करत होते तेव्हा ती ही अवस्था होती. आजही होते, फक्त ते नाम सापडलं पाहिजे. विठ्ठला म्हणून ती जगदंबा, त्या जगदंबेला जागृत करायचं असेल तर ते नामाच्या माध्यमातून ती जागृत होते. आणि त्या नामाच्या माध्यमातून ती जागृत होते. त्याला 3.5 तास बसावं लागतंय. 3.5 मुहूर्त, 3.5 तास, 3.5 शक्तिपीठ. तिला जर जागरूक करायचंय ना, जागरूकती जर झाली ना, याचं भान नाही राहत, याचं भान राहत नाही. तिच्या असणारे जे भानावर नाही राहत ना, ते तिच्या गोंधळात नाचतात. कोण कोण नाचले? व्यास, वशिष्ठ, शुक गोंधळी नाचता ती सोहम मिळी. द्वैत भाव विसरून बळी, हे आंबे
येती तुझे गोंधळी गोंधळा येऊ जगदंबे मूळ पीठ तू आंबे ती आपल्या अंतकरणात आहे ती आपल्या शरीरात आहे जागा सांगता येईल जागा सांगता येईल ती कुंडलिनी जगदंबा बेंबीच्या 4 बोटे खाली प्रत्येकाच्या 3.5 विटळ घालून बसलेली आहे ज्यावेळेला साधक त्या नामाचा जाप करेल 3.5 तास तो बसेल त्याला ते जगदंबा जागरूक होते माऊली ज्ञानाबाईने ओवी खर्च केली नागिनेचे पिलू कुमकुमेने आले आणि वळण घालून आले शेजे जैसे ज्यावेळेला ते जागरूक होते त्याला जी अवस्था तुकोबरांची झाली ती अवस्था साधकाची होते फक्त तिचं चिंतन करावं विठ्ठला ही अवस्था माझ्या तुकोबरांची झाली ती असणारी जगदंबा प्रकट झाली आणि मग माझ्या तुकोबराने त्या भगवतीचं दर्शन घ्यायची असणारी एवढी ओढ लागली तिने सांगितलं भगवती मला असं झालंय माझा माथा तुझ्या चरणावरती मी कधी ठेवील अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे डोळे तुका म्हणे डोळे तुका म्हणे डोळे तुका म्हणे
मातेच्या समोर विनंती करतात, माझी तुकोबरा, हे भगवती, हे आई, आता मला धीर निघत नाही. तू कधी माझ्या समोर येते आणि मी तुझ्या चरणारविंदावरती कधी माझं हे मस्तक ठेवतो असं माझी अवस्था झालेली आहे. तू का म्हणे डोई कै ठेवी न हे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोग हिंपोटी. ही अवस्था आहे मै बाप. परंतु कधी ज्या बोधाला साधक प्राप्त झाला तेव्हा अनादी अंबिका भगवती आणि बोध परडी घेऊन हाती कुठली परडी, कुठली परडी, बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. आणि मग तिचे भक्त उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. विठला त्या बोधाला त्या बोधापर्यंत आपल्याला जायचं आहे. ज्याला तो बोध झाला भगवती मातेचा, साधू बोध झाला, नुरोनी आठेला साधू बोध झाला, मोक्ष रेखी आला, साधू बोध झाला, ठाईच मुराला. ज्याला बोध झाला तो शिल्लक नाही राहत मायवा, पण तो बोध त्या पद्धतीने त्याला ठसावा. विठला काय करावं लागेल त्याच्यासाठी? रोज या ठिकाणी येऊन माझ्या भगवती मातेची उपासना करायची, भक्ती करायची. मायवा, आपली या ठिकाणी शाळा चालू आहे. त्या भगवती मातेच्या प्रांगणामध्ये कुशीमध्ये आपण बसलेलो आहोत. शाळा सर्वांची आपली या ठिकाणी भरलेली आहे. आईच्या कुशीमध्ये, आईच्या कुशीत माझी रोज बरे शाळा, आईच्या कुशीत माझी रोज बरे शाळा, आनंदाचे पाणी वाहे, आनंदाचे पाणी वाहे, नित्य माझ्या डोळा, आईच्या कुशीत माझी रोज भर शाळा, आईच्या कुशीत माझी रोज भर शाळा, आईच्या कुशीत आईच्या कुशीत माझी रोज भर शाळा, आईच्या कुशीत माझी रोज भर शाळा, आनंदाचे पाणी वाहे, आनंदाचे पाणी वाहे, नित्य माझ्या डोळा, आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा. या न्यायाने भगवती मातेची भक्ती मायबाप आपल्याला करायची आहे. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून हा असणारा दुःखरूप संसार, हा प्रपंच सुखरूप आपल्याला करायचा आहे. त्या असणाऱ्या देवीच्या सानिध्यामध्ये, भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये, संतांच्या सांगण्यावरून, त्यांच्या मार्गदर्शनाने विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल हा बोली रे जय करू नाही उच्चारिला अधिकारिया तुला रामकृष्ण हरी. 2 मिनिटं लक्ष द्या. आजची झालेली आपली जी सेवा आहे